जय भीम जय संविधान। हे माझ्या बाजूला जे आहे तुझं नाव सांग। अक्षय चंद्रकांत कांबळे, आवाज मोठा सांग। अक्षय चंद्रकांत कांबळे, राहणार लिहारी, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। हा येथले हे रवी असून हे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतात। यांनी काल परवाच लिहारी तालुका हदगाव या ठिकाणी नाम विस्तार दिनाचं औचित्य साधून फार मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। त्या ठिकाणी जवळपास 10,000 लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता। त्या ठिकाणी किरकोळ वाद झाला आणि किरकोळ वादातून एकमेकावर यांच्यावर आणि दुसऱ्या दोघांवर किरकोळ हदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाले। आज 14 तारखेनंतर 14 जानेवारी आणि आज तारीख किती आहे 15 फेब्रुवारी म्हणजे जवळपास 1 महिन्यानंतर आज काय झालं। आज ठीक आहे। आवाज आज की नाही नंद साहेब गावामध्ये पोलीस नंद म्हणजे कोण होतं। नंद एपीआय पीएसआय नंद साहेब पोलीस स्टेशन हदगाव पोलीस स्टेशनचे हा। नंद साहेब लिहारी गावामध्ये पोलीसची गाडी घेऊन आले। घरी आले, आमच्या पाचही जणांच्या माझ्या घरी आले। मादर चौधव भाडीव तुमच्या मायला जवळ बहिणीला जवळ प्रत्येकाच्या घरी गेले। प्रत्येकाला घरातून गचीला धरून आम्हाला गाडीत बसवलं आणि सगळं हदगाव पोलीस तू स्टेशनला विचारलं नाही का काहून गाडीत बसवायले म्हणून। नाही विचारलं तुम्ही त्याला साहेब आम्हाला काहून अटक करायला का गाडीत का बसवायले। का बसलं तर तुम्हाला पोलिटिशियनला चला मादर चौधव भाडीव तुम्हाला सगळं तिथं सगळं सविस्तर सांगतो म्हणजे तुमच्या बहिणीला जवळ असं शिवा दिल्या। किती जणांना हे नेलं पोलिसच्या गाडीत दाखवून। 5 जणांना। 5 जण म्हणजे तू एक। तुझं नाव काय। नागेश लक्ष्मण सावतकर। 2 अजून कोण। प्रकाश नामदेव सावतकर। अजून अभिजित धुळे। अजून कोण आहे। निरंजन उत्तम सावतकर। निरंजन उत्तम सावते। या 5 जणाला एका साधारण गुन्ह्यात ज्या गुन्ह्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार अटक करता येत नाही, कारण माननीय सुप्रीम कोर्ट सांगतं अटक हा नियम नाही, तो अपवाद आहे। हे सगळे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, क्रिमिनल गुंडे नाहीत। यांना कोणतीही नोटीस दिली नाही, सूचना दिली नाही आणि त्या गावात त्यांची प्रतिष्ठा आहे। लिहारीमध्ये या सर्वांची सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे यांची प्रतिष्ठा आहे। यांची प्रतिष्ठा त्यांनी धुळीस मिसळली त्या ठिकाणी आणि त्यांनी हदगाव पोलीस स्टेशनमध्ये आणलं। आल्यानंतर मला भीम टायगर सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रपाल दादा सावतकर यांनी मला फोन केला। यांनी सांगितलं की पोलीस नंद हे खूप मारत आहेत आणि प्रत्येकी 10,000 रुपयाची, बरोबर आहे ना। 10,000 किती हजार मागले प्रत्येकी। 10,000 बरोबर आहे का। प्रत्येकी 10,000 रुपयाची मागणी करतात, नाहीतर तुम्हाला जेलमध्ये टाकतो। मी राष्ट्रपती दादाला सांगितलं टेन्शन घेऊ नका, या प्रकरणात अटक करता येत नाही, पोलीसवाले नोटीस देऊन सोडून देतील। आपण कायदा फॉलो केला पाहिजे, त्यांच्या प्रश्नाची उत्तर दिली पाहिजे। नंतर मी तात्काळ हदगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिघे साहेब यांना कॉल केला। साहेब नंद साहेब हे मारहाण करतायत, विनाकारण नोटीस नाही, सूचना नाही, काही नाही, त्यांना अटकेचे कारण सांगितले नाही। त्यांनी त्या ठिकाणी त्यांना अटक केलेली आहे, मारतात, कृपया त्यांना सांगा। मला वाटलं तेवढं सांगितल्यानंतरही नंद पीएसआय हे कायद्याचा सन्मान करतील आणि सोडून देतील। उलट त्यांना मारहाण केली आणि यांनी मला सांगितल्याप्रमाणे मारायचे, परत हदगावनं फिरून यायचे। माझी कुठतरी ड्युटी आहे म्हणून असेल नसेल, त्यांना माहिती आहे का तुम्हाला। बाहेर जाऊन यायलो म्हणले जयंतीचे बंदोबस्त यायले चलले मारायले, मारायले चलले यायले, मारायले चलले यायले। तर यायला मारणं, बाहेर जाणं, ड्युटी करणं चालू होतं आणि शेवटी यांना झाली का पैसे सोय, झाली का पैसे सोय असं विचारत होते का प्रत्येक वेळी विचारत होते। आणि शेवटी मग 5 वाजता अंदाजे त्यांना पैसे नाही झाल्यामुळे मारहाण केलं आणि उपजिल्हा रुग्णालय हदगाव या ठिकाणी घेऊन गेलेत आणि जाताना यांना तंबी दिली, तुम्ही जर डॉक्टरला सांगितलं आम्हाला मारलं तर तुमचे 3 महिने जामीन होऊ देत नाही, अशी भीती दाखवली। यांनी भीतीपोटी डॉक्टरला सांगितलं आम्हाला कुठेही मारहाण नाही। मी तात्काळ नागपूरहून निघालो। मला राष्ट्रपाल दादा जे जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा संपर्क प्रमुख आहेत भीम टायगर सेनेचे, मी तात्काळ निघालो। मला वाटलं हे फार मोठा अन्याय आहे, त्याच्या इथं कायदा नावाची चीज आहे की नाही। आज या जिल्ह्याला पोलीस अधीक्षक साहेब आहेत, माननीय आपले काय नाव साहेब, एसपी साहेब अविनाश कुमार साहेब आहेत, ज्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे। डीआयचे आपले विशेष पोलीस महानिरीक्षक आयजी साहेब आहेत, त्यांच्यामुळे पोलीस प्रशासनाची मान उंचावली आणि असा भ्रष्टाचारी आपला भ्रष्टाचारी नंद नावाचा पीएसआय यांनी जेव्हापासून हदगाव पोलीस स्टेशनला दाखल झालं, जेव्हापासून त्याला बीट भेटलं, त्याच्या कार्यकालात जेवढे गुन्हे दाखल झाले तेवढ्या लोकांना त्यांनी आर्थिकदृष्ट्या भिकेला लावलं आणि मारहाण केली। मी या ठिकाणी माननीय एसपी साहेब, माननीय आयजी साहेब यांना विनंती करतो की नंद यांच्या बीटमध्ये जेवढे गुन्हे दाखल झाले, सगळ्या गुन्ह्यांनी एकालाही सोडलं नाही। मी माणसं समोर आणतो, साहेबांनी जर सांगितलं तर त्या सगळ्याला स्पेशल तुमच्या अधिकाऱ्यामार्फत, बाकीच्यावर भरोसा नाही आमचा, त्याची चौकशी करावी, त्यांना बडतर्फ करावं। यांनी भारतीय संविधानाचा आर्टिकल 21 आहे,
जे व्यक्तिगत आणि जीवित स्वातंत्र्याची हमी देतं त्यांनी त्यांच्यावर तडा केला. याच्या तोंडात ते खरी गोष्ट आहे का तू सांगितलेली? खरी गोष्ट आहे. काय झालं मग ते? पेशंट मला आले इकडल्या रूम मध्ये बोलवलं आणि इकडे मला मारलं आणि माझ्या समोर पैसे यायले की नाही म्हणून तोंडापाशी आले, चेन कळली, 1-2 थेंबीचा लागलेला आहे जगवीचा, लगेच जास्त झालं नाही का? नाही जास्त. बरं. तर मग नंतर शेवटी तो चिडला आणि सांगायला की बा यानं मला अगोदर सांगितलं की अरे हरामखोरा पैसा साफ तू तले मादर तोंडात मुताला म्हणून त्यांनी चेन करून त्याच्या लिंगाद्वारे तोंडाला टच केला आणि लघवी करण्याचा प्रयत्न केला. त्याला लघवी आली नाही. याचा असं मत आहे की 2-3 थेंब त्याच्या तोंडामध्ये गेले. इथं जे संविधान तुमचं व्यक्तिगत जीवनाचं हमी देतं संरक्षण करण्याची आणि त्यामुळे तोही तडा गेलेला आहे. त्याची समाजात प्रतिष्ठा खराब झालेली आहे आणि आम्ही हे केले की यांना मारत असताना त्यांनी पुरावा नष्ट करण्याचा नंद PSI यांनी प्रयत्न केला. जिथं सीसीटीव्ही फुटेज आहेत मान्य सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही फुटेज लावणं बंधनकारक आहे. 9 महिने त्याचा डेटा सुरक्षित ठेवणं बंधनकारक असल्यामुळे तो शातीर आहे आणि कायद्याच्या कचाट्यात अडकू नये म्हणून त्यांनी जिथं सीसीटीव्ही फुटेज नाही तिथं तोंडात लघवी केली, तिथं यांना बेदमार केली. मी तात्काळ नागपूरहून आलो आणि तात्काळ यांना उपजिल्हा रुग्णालय हातगावमध्ये घेऊन गेलो. यांना जे पायाला सुंदरी म्हणतो सुंदरी जे अर्धा 1 घंटात मारल्यानंतर ते उमटत नसते, छाताडात लाता बुक्या मारल्या म्हणजे याचा पुरावा राहत नाही. सुंदरीचा कुठं मारले सुंदरी? केतन तुला कुठं मारली सुंदरी? हा, यांना सुंदरीनं दिवसभर मारलं, मारहाण केली, लाता बुक्याने छाती मारलं का? मारलं की नाही? छातीत मारलं. हे शातीरपणा म्हणतात पुरावा नष्ट करण्यासाठी, कारण हे दिसत नाही छातीत मारलेलं. सुंदऱ्या मारल्या, अर्ध्या 1 घंट्यात वळ दिसत नाही, मारलं, दवाखान्यात गेले. या सर्वांचं मेडिकल केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके मागणी करतो की सदर नंद PSI हातगाव पोलीस स्टेशन हातगाव जिल्हा नांदेड यांना तात्काळ बडतप करावं. यांच्या बीटमध्ये नंद PSIच्या बीटमध्ये मटके चालू आहेत खुलेआम, गुटखा चालू आहे, अवैध दारू विक्री चालू आहे, त्याचे तो हप्ते घेतो, त्याचा सगळा CDR तपासा, याचे कॉन्टॅक्ट कोणाचे असेल ते बाहेर काढावं म्हणजे तुम्हाला याचं कॅरेक्टर कळेल. आणि याच्या कार्यकालात जेवढे गुन्हे दाखल झाले याने वर्दीचा फायदा लोकांना न्याय देण्याची स्वतःचे पैसे कमावण्यासाठी केलेला आहे. याच्या नातलगाचे सगळे बँक पासबुक तपासण्यात यावी, यांनी पैसे कोठं हे केले ते फोन पे तपासण्यात याव्या. याची पत्नी, फॅमिली, भाऊ बहीण, जवळ नातलग सगळ्याचं खातं तपासण्यात यावं, बँक बॅलन्स तपासण्यात यावं, याला बडतर्फ करण्यात यावं. यासाठी आम्ही उद्या सकाळी हातगाव तालुक्यातील सगळे आंबेडकरी पक्ष, आंबेडकरी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, संविधानवादी कार्यकर्ते हातगाव पोलीस स्टेशन ते रिसर फिर्याद देणार आहोत. तर या ठिकाणी फिर्याद जर नाही घेतली तर आम्ही प्रत्यक्ष SP साहेब आणि IG साहेबाला भेटून फिर्याद देणार आहोत. त्यांना 2-3 दिवसामध्ये आम्ही तात्काळ भव्य मोर्चा हातगाव पोलीस स्टेशनला लावणार आहोत. मी महाराष्ट्र नांदेड जिल्हा सगळे आंबेडकरी कार्यकर्त्याला विनंती करतो, आज एका आंबेडकरी कार्यकर्त्या तोंडात मुतला तो, उद्या एकाएकानं सगळ्याला तीच वागणूक भेटणार. याची मस्ती जिरवण्यासाठी कायदेशीर आपण सर्वांनी एक व्हावं आणि जेव्हा मोर्चाची तारीख कळेल सर्वांनी हातगावच्या मोर्चामध्ये सामील व्हावं. हा मोर्चा कोण्याही पक्षाकडून नाही, कोण्याही संघटनेकडून नाही, जो संविधानवादी आहे, जो संविधानाला मानतो अशा कार्यकर्त्याच्या वतीने अशी मी विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय संविधान. PSI नंदला निलंबित, PSI नंदला निलंबित. नंदच्या सगळ्या म्हणजे बँकेच्या फोन पेची चौकशी, फोन पेची चौकशी, त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी, त्याच्यावर गुन्हा दाखल, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, आंबेडकरी कार्यकर्त्याला न्याय मिळालाच पाहिजे, आंबेडकरी कार्यकर्त्याला न्याय मिळालाच पाहिजे. जय भीम, जय संविधान. परत एकदा मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, मोर्चाची तारीख लवकरच जाहीर करणार आहोत. तेव्हा सुद्धा मी आपल्या सर्वांना सांगेल, सर्वांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून एका कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी त्या मोर्चात सामील व्हावं अशी विनंती करतो. थांबतो.